चॅनल आपली टीचर. त्याच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 8 चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाईप. त्याच्या एपिसोडमध्ये आपण या चॅप्टरचा थर्ड पार्ट पाहणार आहोत. सेकंड पार्टमध्ये आपण रेक्टँगल, स्क्वेअर आणि रोम्बसच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 8.2 सॉल्व्ह केला. तर पार्ट 2ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. त्याच्या एपिसोडमध्ये आपण क्वाड्रिलॅटरलचा फोर्थ टाईप पाहणार आहोत, जो आहे ट्रॅपेझियम, काइट आणि पॅरलिलोग्राम. तर ट्रॅपेझियम, काइट आणि पॅरलिलोग्रामच्या प्रॉपर्टीज आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्रॅक्टिस सेट 8.3 सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, क्वाड्रिलॅटरलचा आपला नेक्स्ट टाईप असणार आहे पॅरलिलोग्राम. A quadrilateral having opposite sides parallel is called parallelogram. For example, side AD आणि side BC जर ह्या दोन साइड्स ह्या पॅरलल असतील, त्याचबरोबर साइड AB आणि साइड DC सुद्धा दोन साइड्स पॅरलल असेल, तर अशा क्वाड्रिलॅटरलच्या टाईपला आपण पॅरलिलोग्राम असं बोलतो. सो पॅरलिलोग्रामच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण पाहूया. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो साइड AD आणि साइड BC ह्या दोन साइड्स या सेम मेजरच्या असतील. त्याचबरोबर साइड AB आणि साइड DC ह्या सुद्धा दोन साइड्स सेम मेजरच्या असतील. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो अपोजिट साइड्स ह्या कॉन्ग्रुएंट असतात, त्याच्यावर अपोजिटचे अँगल्स असतात. फॉर एक्झाम्पल, अँगल A आणि अँगल C हे दोन अँगल्स सेम मेजरचे असणार आहेत. त्याच्यावर अँगल D आणि अँगल B हे सुद्धा दोन अँगल्स सेम मेजरचे असणार आहेत. डायगोनल्स बायसेक्ट्स इच अदर. सो डायगोनल AC आणि डायगोनल BD ही दोन डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतील, म्हणजेच एकमेकांना दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतील. हे दोन इक्वल पार्ट्स झाले. सो डायगोनल्स एकमेकांना दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतात. ह्या पॅरलिलोग्रामच्या काही प्रॉपर्टीज आहेत. सो स्टुडंट, आपला क्वाड्रिलॅटरचा नेक्स्ट टाईप आहे ट्रॅपेझियम. If only one pair of opposite side is parallel, it is called trapezium. जो क्वाड्रिलॅटरलच्या ज्या अपोजिट साइड्स आहेत त्यांपैकी कोणतीही एक साइड जर पॅरलल असतील, तर अशा क्वाड्रिलॅटरच्या टाईपला आपण ट्रॅपेझियम असं बोलतो. तुम्ही ते बघू शकता, साइड बाय साइड ही साइड XY ला पॅरलल आहे, त्यामुळे साइड WX आणि साइड ZY हे दोन साइड्सच्या दोन पॅरलल लाईन्सचे ट्रान्सव्हर्सल झाले. सो पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात, त्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ते इथे अप्लाय होणार आहेत. त्यामुळे अँगल W आणि अँगल X हे दोन इंटेरियर अँगल झाले. सो ट्रान्सव्हर्सल आणि पॅरलल लाईन्स ह्या पेअरमुळे किंवा ह्या कॉम्बिनेशनमुळे जे इंटेरियर अँगल्स फॉर्म होतात ते एकमेकांना सप्लिमेंटरी अँगल्स असतात. म्हणजेच त्या दोन अँगल्सची जर आपण सम केली तर ती 180 डिग्री असते. त्यामुळे मेजर ऑफ अँगल W प्लस मेजर ऑफ अँगल X इक्वल टू 180 डिग्री. त्याचबरोबर मेजर ऑफ अँगल Z प्लस मेजर ऑफ अँगल Y इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच हे दोन्ही इथे आपल्या दोन पेअर्स मिळतात सप्लिमेंटरी अँगल्सच्या. अँगल W आणि अँगल X हे एकमेकांना सप्लिमेंटरी असतील, म्हणजेच त्या दोन अँगलच्या मेजरची आपण जर सम केली तर ती 180 डिग्री असेल. त्याचबरोबर मेजर ऑफ अँगल Z प्लस मेजर ऑफ अँगल Y इक्वल टू 180 डिग्री. सो स्टुडंट, क्वाड्रिलॅटरचा आपला नेक्स्ट टाईप आहे काइट. इफ वन डायगोनल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अदर डायगोनल देन क्वाड्रिलॅटर इज कॉल्ड काइट. जो क्वाड्रिलॅटरचा एक डायगोनल हा दुसऱ्या डायगोनलला परपेंडिक्युलरली बायसेक्ट करत असेल, तर अशा क्वाड्रिलॅटरच्या टाईपला आपण काइट असं बोलतो. फॉर एक्झाम्पल, इथे डायगोनल BD हा डायगोनल AC ला दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करतोय, म्हणजे एकमेकांना म्हणजेच डायगोनल BD हा डायगोनल AC ला दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करतोय, म्हणजेच एक बायसेक्ट करतोय. त्याच्याबरोबर त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, पॉईंट E इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय. त्यामुळे ह्या क्वाड्रिलॅटरच्या टाईपला आपण काइट असं बोलतो. सो काइटच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण पाहूया. टू पेअर्स ऑफ ॲडजसंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे साइड AB आणि साइड BC ह्या दोन साइड्सच्या सेम मेजरच्या असतील. त्याचबरोबर साइड AD आणि साइड DC ह्या सुद्धा दोन साइड्सच्या सेम मेजरच्या असणार आहेत. वन पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट.
सो इथे अँगल टोटल 4 अँगल्स आहेत काहीतला. तर त्यापैकी कोणती एक पेअर अपोजिट अँगलची ही कॉन्ग्रुएंट असणार आहे. सो अँगल BAD आणि अँगल BCD हे दोन्हीही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजेच ते सेम मेजरचे असणार आहेत. सो ह्या काही काईटच्या प्रॉपर्टीज आहेत. सो आता आपण पाहिलं ट्रॅपेझियम, काईट आणि पॅरलेलोग्राम ह्या तीनही क्वाड्रिलॅटरलच्या टाईप्सच्या प्रॉपर्टीज यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 8.3 सॉल्व करणार आहोत. सो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 8.3 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. रेशो ऑफ कॉन्सिक्युटिव्ह अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटर इज 1:2:3:4. फाइंड द मेजर ऑफ each angle. Write with a reason what type of quadrilateral it is. सो मी इथे क्वाड्रिलॅटर ABCD ड्रॉ करून घेतलेला आहे. तर कॉन्सिक्युटिव्ह अँगलचा रेशो दिलेला आहे 1, 2, 3 आणि 4. सो मी इथे डमी व्हेरिएबल घेते x. सो एक्सने जर मी ह्यांना मल्टिप्लाय केलं किंवा मी 1x, समजा मी इथे अँगल A हा 1x डिग्रीचा घेतला, अँगल B हा 2x डिग्रीचा घेतला, अँगल C हा 3x डिग्रीचा घेतला आणि अँगल D हा 4x डिग्रीचा घेतला. सो क्वाड्रिलॅटरच्या चारही अँगल्सची सम ही 360 डिग्री असेल. देअरफॉर अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C प्लस मेजर ऑफ अँगल D इक्वल टू 360 डिग्री, विच इज इक्वल टू 1x प्लस 2x प्लस 3x प्लस 4x इक्वल टू 360 डिग्री. सो 1x प्लस 2x इक्वल टू 3x, 3x प्लस 3x इक्वल टू 6x आणि 6x प्लस 4x इक्वल टू 10x. सो 10x इक्वल टू 360 आलं, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू मला मिळाली 36. सो त्यामुळे माझा मेजर ऑफ अँगल A आला माझा 36 डिग्री, मेजर ऑफ अँगल B आला माझा 72 डिग्री, मेजर ऑफ अँगल C आला माझा 108 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल D इक्वल टू 144 डिग्री. सो मी ते लिहून घेते आहे 36 डिग्री, 72 डिग्री, 108 डिग्री आणि D इक्वल टू 144 डिग्री. सो मी त्या अँगल A आणि जर अँगल D ची सम केली, मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल D इक्वल टू 36 डिग्री प्लस 144 डिग्री, विच इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचबरोबर मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 72 डिग्री प्लस 110 डिग्री, विच इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच अँगल A आणि D हे एकमेकांना सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. त्याचबरोबर अँगल B आणि C हे सुद्धा अँगल्स एकमेकांना सप्लिमेंटरी आहेत. त्याचबरोबर अँगल A and angle D, also angle B and angle C are supplementary angles. Therefore, side AB and side DC must be parallel to each other. Therefore, given quadrilateral ABCD must be trapezium. सो आपल्याला माहितीच आहे ट्रॅपेझियमची चार साईड्सपैकी कोणत्याही 2 साईड्स एकमेकांना पॅरलल असतात. त्यामुळे तिथे ट्रान्सव्हर्सल आणि पॅरलल लाईन्सचं कॉम्बिनेशन तयार होतं किंवा ट्रान्सव्हर्सल आणि पॅरलल लाईन्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या ट्रॅपेझियमसाठी अप्लाय होतात. सो ट्रॅपेझियमचे जे
4 अँगल्सपैकी कोणत्याही 2 अँगल्सची पेअर जर आपण घेतली तर त्या एकमेकांना सप्लिमेंटरी असतात. देअरफॉर द गिवन अँगल मस्ट बी ट्रॅपेझॉइड. स्टुडंट प्रॅक्टिस सेट 8.3 मध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. मेजर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर 3x - 2 डिग्री अँड 50 - x डिग्री. फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. सो आपल्याला माहिती झालं पाहिजे पॅरलेलोग्रामचे जे अपोजिट अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, त्यावर अपोजिट साईड्स असतात त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे 3x - 2 = 50 - x, कारण अपोजिट अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे ते सेम मेजरचे असतात. त्यामुळे त्यांनी 2 मेजर्स आपण इक्वेट करू शकतो. सो इथे आपण x एकत्र केले, त्यामुळे -x लेफ्ट साईडला गेल्यावर +x झाले आणि -2 राईट साईडला गेल्यावर +2 झाले. त्यामुळे 3x + x = 4x आणि 50 + 2 = 52. Therefore x = 52 divided by 4 which is equal to 13. त्यामुळे x ची व्हॅल्यू आपल्याला 13 मिळाली. सो 3x - 2 मध्ये x ची व्हॅल्यू आपण 13 पुट केली, त्यामुळे आपलं इक्वेशन आलं 3 × 13 - 2 which is equal to 39 - 2 which is equal to 37. सो आपल्याला एका अँगलची मेजर मिळालं 37. Therefore मेजर ऑफ रिमेनिंग 2 अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. सो एका अँगलचं मेजर आपल्याला 37 डिग्री मिळालं, त्यामुळे अपोजिट अँगल्ससुद्धा मेजर 37 डिग्री असणार आहे, कारण पॅरलेलोग्रामचे जे अपोजिट अँगल्स असतात ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. Therefore measure of remaining 2 angles of a parallelogram equal to 360 degree minus 37 × 2. सो 37 × 2 का केलं, कारण अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे ते सेम मेजरचे असतात, त्यामुळे × 2 आपण केलं. आणि 360 का केलं, तर पॅरलेलोग्रामच्या 4ही अँगल्सचं मेजर हे 360 डिग्री असतं. त्यामुळे 360 डिग्री - 37 × 2 which is equal to 74. Now 360 degree - 74 degree which is equal to 286 degree. त्यामुळे जे उरलेले 2 अँगल्स आहेत त्या अँगल्सच्या मेजरची सम आपल्याला मिळाली 286 डिग्री. Therefore measure of each angle of remaining out of the remaining 2 angles equal to 286 divided by 2 which is equal to 143 degree. सो जे उरलेले 2 अँगल्स आहेत त्यापैकी एका अँगलचा आपल्याला मेजर मिळालं 143 डिग्री, त्यामुळे त्याच्या अपोजिट अँगलचा मेजरसुद्धा असणार आहे 143 डिग्री. त्यामुळे 4 अँगल्सचं मेजर असणार आहे 37 डिग्री, 143 डिग्री, 37 डिग्री आणि 143 डिग्री. सो स्टुडंट प्रॅक्टिस सेट 8.3 मधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. रिफरिंग द ॲडजस्टन्स फिगर ऑफ पॅरलेलोग्राम राईट द आन्सर्स ऑफ ए क्वेश्चन गिवन बिलो. सो पॅरलेलोग्रामच्या आपल्या प्रॉपर्टीज माहितीच आहेत. पॅरलेलोग्रामचे जे अपोजिट साईड्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, त्याचे अपोजिट अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात आणि त्याचे डायगोनल्स असतात ते एकमेकांना बायसेक्ट करतात. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामधून, इफ लेंथ ऑफ डब्ल्यू साइड इक्वल टू 4.5 सेंटीमीटर देन लेंथ ऑफ XY इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. पण अपोजिट साईड्सच्या इक्वल मेजरच्या असतात. लेंथ ऑफ WX इक्वल टू 8.2 सेंटीमीटर, therefore length of ZY is also equal to 8.2 centimeter. Length of OX equal to 2.5 centimeter, therefore length of OZ is also equal to 2.5 centimeter. Length of WO is equal to 3.3 centimeter, therefore length of WY is equal to 3.3 centimeter into 2 which is equal to 6.6 centimeter. कारण ते त्यांनी पूर्ण डायगोनलची लेंथ आपल्याला विचारलेली आहे आणि डायगोनलच्या हाफ पार्टची लेंथ त्यांनी दिलेली आहे 3.3 सेंटीमीटर. therefore लेंथ ऑफ WY इक्वल टू 3.3 सेंटीमीटर इंटू 2 which is equal to 6.6 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल WZY which is equal to म्हणजे अँगल सेड आहे 120 डिग्रीचा. देन मेजर ऑफ WXY पण विचारलेला आहे. सो अपोजिट अँगल्स हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात, त्याचबरोबर मेजर ऑफ अँगल X सुद्धा येणार आहे 120 डिग्रीचा आणि मेजर ऑफ अँगल XWZ म्हणजे हा अँगल त्यांनी विचारलेला आहे. सो इथे आपल्याला 360 डिग्री मेजर ऑफ अँगल W इक्वल टू 360 डिग्री
मायनस 120 डिग्री इंटू 2 करावा लागणार आहे, कारण अपोजिट्स अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे आपण 120 डिग्री इंटू 2 केलं, जिच इक्वल टू 240 डिग्री. आणि 360 ते का, तर क्वाड्रिलॅटरचे चारही अँगलची सम ही 360 डिग्री असते म्हणून, विच इज इक्वल टू 0. इथे आपल्याला 2 करावं लागणार, 2 इंटू 120 डिग्री. त्यामुळे अँगल डब्ल्यू आणि पायच्या मेजर्सची सम आपल्याला मिळाली 120 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल डब्ल्यू इक्वल टू 120 डिग्री डिवायडेड बाय 2, विच इज इक्वल टू 60 डिग्री. 360 डिग्री म्हणजे चारही अँगल्सच्या मेजरची सम ही 360 डिग्री आहे. त्यामध्ये आपण 2 अँगलच्या मेजरची सम ही मायनस केली. त्यामुळे उरलेल्या 2 अँगल्सच्या मेजरची सम आपल्याला मिळाली 120 डिग्री. त्यामुळे एका अँगलची सम असणार आहे 120 डिग्री डिवायडेड बाय 2, विच इज इक्वल टू 60 डिग्री. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.